जीवन योग. जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे. जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे. जीवन जगण्याची कला आहे. विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदानं जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे. जीवन योग हा ज्ञानानं दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगलं जीवन प्रदान करणारा विचार आहे. या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो. जीवन दिव्य होतं. त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस्पर्श लाभतो. कुठलंही अवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे. जीवन योगाच्या आचरणातून आपापलं जीवन कृतार्थ करणे शक्य आहे. जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपलं जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो. डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत. हे विचार वैश्विक आहेत. पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे. हे विचार जो अंमलात आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवाला येईल. संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य खुलवा. सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा. सदाहरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी, निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी. आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा झरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे. जीवन योग. आज आपण जीवनयोग म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. जीवनयोग म्हणजे जीवन आनंदाने जगण्याची कला. जीवन जगत असताना माणसे अनेक गोष्टी करीत असतात. माणसाकडून ज्या ज्या कृती होतात म्हणजे कर्मे होतात, ती सर्व कर्मे करणे म्हणजे योग आचरण करणे होय. जीवनाचे प्रत्येक कर्म हे योग स्वरूप व्हावे, ते आनंदी व्हावे. मनुष्य कर्मे करतो व सुखदुःखाचा अनुभव घेतो. ही सुखदुःखे भोगत असताना कधी तो हुरळून जातो तर कधी कोलमडून पडतो. जीवनात समतोल राहत नाही, संतुलन व समता राहत नाही. त्यातूनच सुख पाहता जवा पाडे व दुःख पर्वता एवढे असा अनुभव भोगत राहतो. त्यामुळे जीवन जगणे ही एक कंटाळवाणी गोष्ट बनून जाते. जीवन एक ओझं होतं. रडत खडत जगण्यात काय अर्थ आहे? जीवनात गंमत उरतच नाही. जीवनाची मजा लुटता येत नाही. जीवन कौशल्याने जगले तर जीवन जगणे हाच योग होतो. तो जीवनयोग होतो. जगणे ही साधना होते. त्यासाठी दुसरी कुठलीही साधना करण्याची गरज पडत नाही. आपण जीवनयोगाची काही तत्वे आहेत ते पाहूया. पहिलं तत्व आहे सत्य. सत्य या शब्दाचे काही अर्थ आपण समजावून घेऊ. सत्य म्हणजे कधीही न बदलणारं. त्याचबरोबर सत्य म्हणजे जे कधी नष्ट होत नाही ते, त्यालाच शाश्वत असे म्हणतात. सत्य म्हणजे शाश्वत हा झाला एक अर्थ. जीवन सत्य आहे म्हणजे ते शाश्वत आहे. मरणानंतर जीवन संपत नाही. जीवन तर अखंड आहे. ते कशानेही बाधित होत नाही. त्याला अंत नाही. ते अनंत आहे, असीम आहे. जीवनातील शाश्वतता समजली तर जीवन निरर्थक आहे हे म्हणणे फोल ठरते. काही वैताग देणारे कडू अनुभव येऊ लागले तर जीवनात काहीच
अर्थच नाही असं वाटू लागतं. जीवन निरर्थक वाटणं वेगळं असतं आणि असणं वेगळं. आपल्याला जे जसे वाटते ते तसेच असते असे नाही. आपणास काहीही वाटू शकतं. आपल्या भावभावना, वृत्ती, मानसिकता, दृष्टिकोन हे सर्व कसं आहे यावर जीवनाचे दर्शन अवलंबून असते. सकारात्मक दृष्टीला काहीच वाईट दिसत नाही, तर नकारात्मक दृष्टीला काहीच चांगले दिसत नाही. चांगलं वाटणं व वाईट वाटणं हेही शेवटी वाटणंच आहे. आपल्या वाटण्यामुळे असणं बदलत नाही. जीवन शाश्वत आहे म्हणजे ते आपल्या वाटण्याच्या पलीकडचे आहे. ते फक्त आहे. असं आहे वा तसं आहे हे आपलं वाटणं आहे. सोन्याचे नाना अलंकार केले जातात, पण प्रत्येक अलंकारात सोनंच असतं. अलंकाराप्रमाणे त्याचे नाम व रूप बदलते, पण सोनं म्हणून जे काय असतं ते बदलत नाही. सोनं हे सोनंच राहतं. परत ते अलंकार मोडून दुसरे अलंकार केले किंवा सोन्याची लगड करून ठेवली, त्या सर्व रूपामध्ये सोनं हे सोनं म्हणून सत्य असतं. सोनं हे शाश्वत असतं. त्याप्रमाणेच चराचरात भरून राहिलेलं जे जीवन दिसतं ते शाश्वत आहे. त्याची क्रिया, कर्मे, स्थिती व घटना बदलतील, पण जीवन हे जीवन म्हणून सत्यच असते. ते कधी विनाश पावत नाही, तेच सत्य राहते. सत्याचा दुसरा अर्थ सत्ता. सत्ता म्हणजे ज्याच्या साह्याने हे सर्व विश्व चाललेलं आहे ती सत्ता होय. रुपयाच्या नोटेला ते काय महत्त्व? तो तर केवळ एक कागद असतो, पण त्याला किंमत येते, मूल्य येते. ते त्याच्या पाठीमागे त्या देशाची सत्ता उभी असते म्हणून. नोट म्हणजे सरकारने जनतेला दिलेलं वचन असतं. त्या कागदाला ते मूल्य प्रदान केलेलं असतं. म्हणजे त्या कागदाच्या नोटेला जी किंमत येते ती त्याच्या पाठीमागे त्या त्या देशाच्या सरकारची सत्ता उभी असते म्हणून. त्याप्रमाणेच या विश्वाला जी किंमत येते, मूल्य प्राप्त होते, ते याच्या पाठीमागे, या विश्वाच्या पाठीमागे जीवनाची सत्ता कार्य करीत असते म्हणून. ती जर नसेल तर कशालाच काही अर्थ उरणार नाही. ज्याच्यामुळे क्रिया घडतात, घटना घडून येतात, जी एक गतीच चाललेली आहे, जे चलनवलन होते, त्याला जीवनाची सत्ताच कारणीभूत आहे. जीवन नसेल तर गती चालली आहे हे तरी समजणार कुणाला? गतीशी काय देणं घेणंच राहणार नाही. सत्य म्हणजे सत. सत म्हणजे अस्तित्व, असणेपण, बिईंगनेस. ते अस्तित्वाचे मूलभूत अंग आहे. सर्व काही नाकारता येणे शक्य आहे, मात्र अस्तित्व कसं नाकारणार? आपले जे असणेपण आहे ते नाकारता येत नाही. त्याच्याशिवाय कशाचीही कल्पना करता येणे अशक्य आहे. अस्तित्व असल्याशिवाय पुढचं काहीच संभवत नाही. मी बोलत आहे या विधानातील आहे हा जो शब्द आहे त्यानं जे सूचित होतं तेच अस्तित्व होय. किंवा मी गोंधळ करीत नाही, यात करीत नाही, यात जो अर्थ आहे तोही अस्तित्वाचाच निदर्शक आहे. नाही म्हटलं तरी नाही म्हणणाऱ्याचं अस्तित्व सिद्ध होतं. मी मुका आहे हे म्हणणं जसं अशक्य आहे तसंच अस्तित्वाविषयी आहे. काही जरी म्हटलं तरी असणे पण टाळता येत नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये ते गृहीत असतंच. असणेपण किंवा अस्तित्व हे जीवनाचं मूलभूत अंग आहे. असणेपणातच आनंद आहे. शुद्ध अस्तित्व हे आनंददायी असतं, तर सौंदर्य म्हणजे अस्तित्वाचं फुलून येणं असतं. अस्तित्व फुललं, उमललं की तेच सौंदर्य रूपानं दिसतं. सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं असं म्हटलं जातं. मात्र पाहण्यासाठी प्रथम दृष्टी तरी असावी लागते. दृष्टीचं असणेपण हे महत्त्वाचं आहे. फक्त डोळे म्हणजे दृष्टी नव्हे. डोळे नसलेल्या माणसालाही दृष्टी असू शकते. त्यालाही शब्दाचं सौंदर्य दिसतं, विचारांचं सौंदर्य दिसतं. तोही अस्तित्वाचं सौंदर्य पाहू शकतो. मराठीमध्ये पाहणे हे क्रियापद फक्त डोळ्यांना अनुलक्षून वापरतात. मात्र संस्कृतमध्ये सर्व इंद्रियांना येणारे अनुभव ती इंद्रिये पाहू शकतात. जीभ चव पाहते, कानांना शब्द पाहता येतात, त्वचा उंच सखलपणा, शीतोष्णपणा, मऊ कठीणपणा, खडबडीत गुळगुळीतपणा पाहू शकते. 2 + 2 = 4 हे बुद्धी पाहू शकते.
शब्दांचा अर्थ पाहता येतो, भविष्यात डोकावून पाहता येतं. ही सर्व दृष्टीचीच रूपं आहेत. चांगलं वाईट दिसतं, बुद्धीला डोळा असतो, विवेकालाही डोळा असतो. सत्य म्हणजे अस्तित्व किंवा असणे पण होय. जीवनाचं हे अंगभूत तत्व आहे. सत्य म्हणजे यथार्थता. यथार्थम तत्सत्यम. यथार्थता म्हणजे जसं आहे तसं असणं व त्याप्रमाणेच पाहणं. चित्ताची सर्व गढूळता गेली, मनाची निभ्रांत अवस्था झाली व बुद्धीचा गोंधळ व तुलना संपली की जे पाहणं असतं त्याला यथार्थपणे पाहणे असे म्हणता येईल. विमला ठकार म्हणतात, जे जसं आहे ते तसंच बघणं याचं नाव ज्ञान. जीवनाची ती यथार्थता आहे. जे सत्य आहे ते नीट जाणून घेणं, समजून घेणं हे ज्ञान होय. आता हे जे जाणून घेतलं किंवा नीट समजून घेतलं त्या सत्याशी, त्या तत्वाशी आपलं चित्त निरंतर जोडून ठेवणं, त्या तत्वाशी अनुसंधान राखणं याचं नाव भक्ती होय. आणि शेवटी त्या जाणलेल्या तत्वानुसार आणि त्या तत्वाशी राखलेल्या अनुसंधानानुसार आपल्या इंद्रियांनी प्रत्यक्ष व्यवहार करणं हा झाला कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि राजयोग. वासना विकार निघून गेल्यानंतर जे शुद्ध स्वरूप शिल्लक राहते ते जीवनाची यथार्थता असते. बुद्धीची तुलना संपली, शब्दांचा गोंधळ संपला की जे उरतं ते यथार्थ असतं. जीवनाची ही जी यथार्थता आहे ती सत्यस्वरूप आहे. सत्याचा आणखी एक अर्थ होतो, सत्याचरण व सत्यवचन. सत्याचरण म्हणजे सदाचार होय, बुरखेरहित आचरण. मनात कोणतंही केलमिश, हेतू, स्वार्थ, आसक्ती, अहंता व ममतारहित झाल्यानंतर जे आचरण घडतं तेच सदाचरण होय. चित्तात वासना विकार, आसक्ती वा हेतू नसेल तर खोटं वागणारच कसा? किम निमित्ते? त्याला काही कारणच उरत नाही. अशा प्रकारचे सदाचारण हाच नीतीचा मापदंड ठरते. म्हणजे अशा लोकांच्या आचरणावरून नीतीची तत्वे ठरवली जातात. सत्याचा आणखी एक संबंध येतो वाणीशी. वाणी जेव्हा जसं आहे तसंच सांगते तेव्हा ती वाणी सत्यवाणी असते. तो माणूस खरा बोलत असतो. यथार्थ वचन म्हणजे सत्यवचन होय. जसं आहे तसं, त्यात स्वतःचं काही न मिसळता सांगणं म्हणजे सत्यवचन होय. सत्यवचनाला काही मर्यादा घालून दिलेल्या आहेत. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, सत्यम न ब्रूयात अप्रियम. सत्य असेल ते बोला व प्रिय असेल ते बोला. सत्य पण अप्रिय असेल ते बोलू नका, गप्प राहा. सत्याचा आणखी एक संबंध येतो वचन व आचरण यांच्याशीच. जो जसा बोलतो तसाच जो वागतो तो सत्याला धरून वागतो असे म्हणता येते. बोलणे व प्रत्यक्ष कृती यात जर सुसंगती नसेल तर तो दांभिक ठरतो. बोलतो एक, करतो दुसरंच व मनात आणखी भलतंच असतं. तो माणूस सत्यनिष्ठ नसतो. जीवन जगताना सत्यनिष्ठा महत्वाची. म्हणून बोले तैसा चाले त्यांची वंदावी पाऊले असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. जीवन हे सत्याला धरून असते. सत्य संपले की मग ते जीवन हे जीवनच राहत नाही. असत्य माणसाला चांगले जीवन जगता येत नाही. जीवनात जर सत्य नसेल तर ते जीवन गढूळ बनतं. गढूळतेमध्ये आनंद नसतो. स्वच्छ जीवनातच आनंद उतरत असतो. नाहीतर फसवतोय अनेक जणांना, करतोय भ्रष्टाचार, शोषण करून साठेबाजी करून पैसा कमवतोय, साधने जमवतोय, फ्लॅट खरेदी करतोय. त्या फ्लॅटला घरपण येत नाही, त्यात समाधान नाही मिळत. कितीही वास्तुशास्त्रज्ञांकडे गेला तरी त्याला त्या घरात समाधान नाही मिळणार. कसे मिळणार समाधान? कारण त्याने सत्याची प्रतारणा केलेली असते. जो सत्याला सोडतो त्याला सुख, शांती, समाधान व आनंद सोडून जातात. माणसाने दुसऱ्याला फसवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो शेवटी स्वतःलाच फसवत असतो. जीवनाचं सत्य विश्वाकार आहे, विश्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, सर्वात आहे. ते जसं आत आहे तसं बाहेरही आहे. त्याचं अनुसंधान ठेवून, डोळे नित्य उघडे ठेवून त्याला पाहावं लागतं. बुद्धीनं जशा काही गोष्टी पाहता येतात तसं हे सत्य पाहण्यासाठी
प्राज्ञानाची आवश्यकता असते. प्रज्ञानाने हे सत्य पाहता येते, त्याचा समग्रत्वाने अनुभव घेता येतो. ते कुठे नाही असं म्हणताच येत नाही, कारण अस्तित्व किंवा असणेपण हेच त्याचं स्वरूप आहे. सत्य हे जीवनाचं तत्व आहे. याचा अर्थ असा, सत्याचरण करावे, सत्य वचन बोलावे, जीवनाची यथार्थता नीट समजून घ्यावी, त्या यथार्थतेशी किंवा असणेपणाशी नित्य अनुसंधान ठेवावे, त्याचं भान नित्य राहावं आणि त्यासाठी सातत्यानं जागृत राहावं. जीवनाचं दुसरं तत्व आहे शिव. शिव म्हणजे कल्याण. जीवनाचं कल्याण कशात आहे ते ओळखावं. जीवनाचं कल्याण साधणं हेच जीवनाचं सार आहे. शुभ जीवन, सद्गुण संपन्न जीवन जगून जीवनातला आनंद घेत जगणे, कृतार्थ किंवा कृतकृत्य जीवन जगणे, यातून जीवन कल्याणाकडे जात असते. जीवनात सद्गुण संपन्न होणे, ज्ञान संपन्न होणे व आनंदी असणे यात कल्याण असू शकते. साधुत्वाचा व आनंदाचा संयोग म्हणजे संपूर्ण कल्याण होय. शिव म्हणजे जीवनाचा मंगल क्षण. असणेपणातच जीवन आहे. जे आहे ते कल्याणकारी आहे, शुभ आहे, शुची आहे, पवित्र आहे, मंगल आहे. जीवन टाकाऊ नाही, जीवन विकाऊ नाही व केवळ दिखाऊही नाही. जीवनात कसला बाजार चालत नाही, त्यात देवघेव नाही. ते शिव आहे. बाजारात पावित्र्य नसते, तिथे सौदेबाजी असते. फायद्याचा विचार असतो, नफा नुकसानीचा विचार असतो. जीवनात नुसता विचार नव्हे तर शुद्ध आचार असतो. पावित्र्याची ओढ असते. जीवन दंडनीय नाही, जीवन वंदनीय आहे, कारण ते पवित्र आहे, ते शिव आहे. जीवनातील हे शुचित्व जपून जगणे म्हणजे खरे जगणे. बाकी सगळा बाजार. जीवनाच्या असणेपणातच, त्याच्या जिवंतपणातच शिवत्व सामावले आहे. जीवन तर पवित्र आहेच, पण ज्याच्या साह्याने आपण जगतो तो देहही पवित्र आहे. त्या देहात चैतन्यरूपी साक्षात परमेश्वर निवास करीत असतो. जिवंत ईश्वराचं पवित्र मंदिर म्हणजे देह होय. जीवनयोग देहाला अपवित्र समजत नाही, ते साक्षात मंदिर आहे ईश्वराचं. हा देह म्हणजे काय चेष्टा आहे? त्यात काय आहे व त्याचे व्यवहार कसे चालतात याची तुम्हाला कल्पना आहे का? शरीर म्हणजे शेकडो रसायनांची भली मोठी फॅक्टरी आहे. जेव्हा हवं तेव्हा ते रसायन निर्माण होऊन शरीरामध्ये सोडलं जातं. किती अवयव, किती स्नायू, इंद्रिये, किती पेशी काम करीत असतात. साधा रोगाचा एखादा जंतू जरी आत गेला तरी हजारो पेशी स्वतःचं बलिदान देऊन तुम्हाला जिवंत ठेवतात. असे म्हणतात की मानवी शरीरात सुमारे 60 कोटी पेशी असतात, तर मेंदूत शेकडो कोटी मज्जापेशी कार्यरत असतात. एक पेशी निर्माण व्हायला अब्जावधी वर्षे लागली तर या कोट्यावधी पेशी एका शरीरात सुसूत्रपणे काम करीत असतात. कधी कुणाचा संप नाही, कधी सुट्टी नाही, पाळीमध्ये बदल नाही. अहोरात्र त्याचा अखंड उद्योग चाललेला असतो. त्यातल्या पेशींनी जर बंड पुकारली किंवा सुट्टी घेतली तर तुमची कायमची सुट्टी झाली म्हणून समजा. आपलं आपल्याकडेच लक्ष नसतं. आपण श्वास घेतो याचं कधी भान असतं का? हृदयाचं आकुंचन प्रसरण जाणवतं? आपण घास घेऊन नरड्यातून खाली ढकलून देतो, पुढे त्याचं काय केलं जातं माहीत आहे? आपल्या या देहात प्रचंड यंत्रणा अखंड कार्यरत आहे. कुणालाही फुरसत नाही. रात्रंदिवस त्यांची धडपड सुरू असते तुम्हाला जगवण्याची. तो देह काय अपवित्र? पापातून जन्माला येतो. पाप माणसाच्या डोक्यात असतं, कल्पनेमध्ये असतं. आपण आत्ता जे काही आहोत त्याच्या पाठीमागे अब्जावधी वर्षांचा इतिहास व अथक धडपड आहे या जीवनाची. जीवन फुलून आले, त्याचं निर्माल्य करू नका. देह टिकाऊ नाही म्हणून तो टाकाऊ ठरत नाही. देह घाण आहे म्हणता. तुमच्या परंपरा, तुमचे संस्कार ही घाण बघायला शिकवतं. लहान मुलं गटारात खेळतात, त्याला ती घाण नसते, त्याला शी घाण वाटत नाही. घाण ही संकल्पना संस्काराने डोक्यात घातली जाते. मुलाला सांगितलं जातं, शी ते घाण आहे, त्याला हात लावू नको. ते तसंच समजून वागतं.
घाण वस्तूत नसते, तर ती डोक्यात असते. आपण आपलं अस्तित्व, आपलं जीवन गृहीत धरून चालतो. आपलं जगणं, आपलं असणं हे गृहीत धरल्यामुळे त्याचं भान ठेवीत नाही. ज्याला देहाचं, जगण्याचं, अस्तित्वाचं, असणेपणाचं भान नसतं, त्यालाच देह घाण दिसत असतो. देह अमंगळ नाही. ईश्वराचं मंदिर काय अमंगळ असतं? काय कल्पना करून ठेवल्यात समाजानं. ही जाणीव आहे देहात. ती देहाच्या आश्रयानेच राहते. देहानं कार्य थांबवलं की जाणीव जाणवते का? तुम्ही स्वतःला व स्वतःच्या देहाला पायदळी तुडवून परमेश्वराकडे जाऊ शकत नाही. जीवन शिव आहे. जीवनाला आधारभूत असलेलं शिव आहे. मंगल आहे, पवित्र आहे. जीवनाशी संबंधित असलेलं सर्वच शिव आहे. शिव हेच सर्वांचं उपास्य आहे. त्या शिवत्वाची पूजा करायला हवी. देहात शिवत्व आहे. त्याची पूजा म्हणजे त्याला रोज स्नान घालणे, त्याला स्वच्छ ठेवणे, प्रसन्न ठेवणे, त्याला रोज वेळेवर प्रसाद सेवन करायला देणे, नीटनेटके व प्रसन्न ठेवणे हीच त्याची पूजा आहे. ही पूजा म्हणजेच शिवस्वरूप परमात्म्याची पूजा आहे. जीवनात सर्वत्र शिवत्व आहे, मांगल्य आहे, पावित्र्य आहे. त्याचा साक्षात्कार म्हणजे जीवनाच्या शिवत्वाचा साक्षात्कार होय. जीवन नीट यथार्थपणे समजून घेतलं पाहिजे. त्याच्या शिवत्वाला पाहिलं पाहिजे. जीवनाचं तिसरं तत्व आहे चैतन्य. जीवन नुसते आहे असे नाही, ते जाणीवयुक्त आहे, चैतन्यमय आहे. त्या आहेमध्ये, असणेपणामध्ये जे एकसारखे स्फुरण होत असते, ते स्फुरण जाणीवेचे असते. तो ज्ञानाचा प्रकाश आहे. जीवनाचं स्वरूप चैतन्यमय आहे. जिथं चैतन्य नाही तिथं जीवन नसतं. चैतन्याची काही लक्षणं असतात. जिथं चैतन्य आहे तिथं हालचाल आहे, बदल आहे, गती आहे, स्फुरण आहे. जीवन स्टॅटिक नाही, ते डायनॅमिक आहे. त्यात नित्य नूतनता आहे, नाविन्याचा प्रवास आहे, सातत्याचा प्रवाह आहे. जीवनात एकच आयाम नसतो. जीवन हे बहुआयामी आहे. जीवनात गती आहे तशी स्थिरता आहे, अशांती आहे तशी शांती आहे, सुख आहे, दुःख आहे, प्रकाश आहे, अंधार आहे. हे सगळं मिळून जीवन बनतं. चैतन्याला कशाचं वावडच नसतं. ते सर्व समावेशक आहे, ते समग्र आहे, अखंड आहे. जीवनाची गतिमानता आणि स्थितिशीलता थोडी समजून घेतली पाहिजे. जी जाणीव स्थळ व काळाच्या अलीकडे असते, त्यात नित्य गतिमानता असते. काळाबरोबर चालणारे, प्रत्येक क्षणी नवनवा आविष्कार घडवणारे जे चैतन्य आहे, ते दिक्काळाच्या अलीकडचं चैतन्य होय. ते गतिशील आहे. मात्र दिक्काळाच्या पलीकडचं जे चैतन्य आहे, ते स्थिर आहे, शांत आहे, त्यात बदल घडत नाही. तेच सर्व चराचर व्यापून राहिले आहे. सर्वत्र त्याचीच सत्ता विराजमान आहे. हे चैतन्य खेळ खेळत असते. जेव्हा खेळ खेळायचा असतो तेव्हा खेळाचे काही नियम ठरवावे लागतात व एक ग्राउंड, क्रीडांगण आखावे लागते. त्याला बाह्य रेषासुद्धा आखाव्या लागतात. ते खेळाचे मैदान बनते. सर्वत्र सदा विराजमान चैतन्याने स्वतःच खेळण्यासाठी असेच एक ग्राउंड आखले आहे, एक चौकट तयार केली आहे. ती चौकट म्हणजे दिक व काल होय, स्पेस अँड टाइम. त्या खेळाचे नियम म्हणजेच निसर्गाचे नियम होत. निसर्गाचे नियम म्हणजे चैतन्याच्या खेळाचे नियम असतात. चैतन्य ही एक ऊर्जा आहे. स्थिती आणि गती, ऊर्जेचं घनीभवन व ऊर्जेची मुक्त स्थिती या एकाच ऊर्जेची विभिन्न रूपे असतात. चैतन्य ही जशी जाणीव आहे, प्रकाश आहे, तशीच ती ऊर्जाही आहे, शक्ती आहे. चैतन्य स्वतःला जाणीवेच्या स्फुरणातून व शक्तीच्या प्रकटीकरणातून अभिव्यक्त करीत असते. ज्याच्या जीवनात चैतन्य असते ते जीवन रडके नसते. रडायला सुद्धा चैतन्याचाच उपयोग करावा लागतो. जीवनाची प्रत्येक गती, अभिव्यक्ती व शक्ती, कृती ही चेतनेतूनच होत असते. चैतन्यदायी सळसळणारे जीवन आनंदी जीवन असते. ज्यात चैतन्य नाही ते मृत होय. मरण म्हणजे दुसरे काही नाही. चैतन्य आविष्कार करायचं थांबणं म्हणजे मरण. खेळातून गडी बाद होणं म्हणजे मृत्यू. जसं खो खोच्या खेळामध्ये दुसरा गडी उठवून आपण बसायचे असते,
काही खेळात दुसऱ्या गड्याला लोण पोहोचवावे लागते. ते लोण पोहोचवले की मग त्याचेच काम संपते. पुढे दुसरा गडी खेळत असतो. तेव्हा लोण पोहोचवायचे काम संपले की मृत्यू. जन्म हाही खेळच आहे आणि मृत्यू हाही खेळच आहे. हाच खेळ जीवनभर चाललेला असतो. या खेळात कोण चिडतो, कोण रडतो, कोण नडतो, कोण नाडतो, कोण पडतो, कोण भरडतो, कोण ओरडतो, कोण चिरडतो, कोण रडीचा डाव खेळतो, तर कोण खेळाचा आनंद लुटतो. खेळाचा आनंद लुटण्यातच खेळाची मजा आहे, त्यातच त्याचे मर्म आहे. जीवन हा एक खेळ आहे. खेळ ही एक मानसिकता आहे. जीवनाकडे, जगण्याकडे किंवा हातातील कामाकडे पाहण्याची ती एक जीवनदृष्टी आहे. प्रत्येक काम खिलाडू रतीने घेणे व ते मन लावून करणे, जीवनात, जगण्यात, आयुष्याच्या कणाकणात आणि काळाच्या क्षणाक्षणात आनंद शोधित मुक्तपणे जगणे हे भारतीय जीवन विचाराचे सार व मर्म आहे. त्याचे एक सर्वोत्तम उदाहरण देता येईल. ऐन रणाच्या धूमचक्रीतही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाचे, विशेषतः आनंदी जीवनाचे तत्वज्ञान सांगितले आणि रणांगणाचे रूपांतर क्रीडांगणात करून लढाई करणे म्हणजे खेळ खेळणे होय हे समजावून दिले आणि तो खेळ अर्जुनाकडून यशस्वीपणे करूनही घेतला. खेळामध्ये मनाचे रंजन असते. शारीरिक हालचाली घडून येतात. चांगला व्यायाम होतो. शरीरात रग निर्माण होते. पिळदारपणा वाढतो. खेळात खेळणारे आणि तो खेळ पाहणारेही आनंद लुटत असतात. खेळाने शरीर निरोगी राहते, निर्विकार होते, सर्वेंद्रिय अत्यंत कार्यक्षम राहतात. खेळात वैर संपते, मैत्री निर्माण होते, सांघिकपणा, सामाजिक भान व बांधिलकी वाढीस लागते. जाती, धर्म, वंश, रंग, देश यांची बंधने खेळ तोडून टाकतो. शरीर चांगले राहते, तसेच मनही चांगले राहते. चांगल्या शरीरातच चांगले मन निवास करते. खेळाने मनातील कचऱ्याचा निचरा होतो. खेळाची ज्योत म्हणजे मानवाविषयीच्या प्रेमाचा दीप असतो. सहिष्णुता वाढते, मानवतेची ओळख होते. खेळात ओज असते, खेळात तेज असते, खेळात आनंदाचा उद्घोष असतो, खेळात जोश असतो, खेळात एक भेवोष असतो, खेळात जीवनाचा जयघोष असतो. खेळाने खिलाडू रती वाढते. खेळ ही एक मानसिकता बनते. भरभरून उत्कटपणे जीवन जगायला सांगणारा व जीवन म्हणजे आनंद देणारा खेळ आहे. असे मनावर बिंबवणाराही खेळच आहे. असे म्हणतात, बलवान व निरोगी माणसाकडून बल व आरोग्य उधार उसनवार घेता येत नाही. ते स्वतःच प्राप्त करावे लागते. ज्या देशातील मुले खेळायच्या वयात खेळत नाहीत, क्रीडांगणावर जात नाहीत, त्या देशात चांगले नेतृत्व उदयास येत नाही. त्या देशाची कुठल्याच क्षेत्रात खऱ्या अर्थाने प्रगती होत नाही. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणायचे, माझ्या तरुण मित्रांनो, खोलीत कोंडून घेऊन गीता गीता काय करीत बसलाय? प्रथम क्रीडांगणावर जाऊन मॅच खेळा, मगच गीता तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. जीवनाचं चौथं तत्व आहे आनंद. आनंद हा जीवनाच्या अस्तित्वाचा आधार आहे. आनंद नसेल तर जीवन असून नसल्यासारखेच. आनंद आहे म्हणून मूल्य आहे, महत्व आहे. आनंदाशिवाय जीवनाला काही अर्थच नाही. आनंद हा जीवनाचा रस आहे. रसो वै सहा असे म्हटले आहे. म्हणजे जीवनसत्ता रसमय आहे. सर्व प्रकारच्या रसातून आनंदाचीच निर्मिती होते. उसाचा रस व जीवनरस यामध्ये फरक आहे. जीवनरस म्हणजे साक्षात आनंद आहे. त्याचे स्वरूपच आनंदमय आहे. जीवनाचा जर योग बनवला तर प्रत्येक कृतीतून जीवनाचा रस चाखता येतो. प्रत्येक गोष्टीतून आनंदाची निर्मिती करता येते. जीवन आनंदातून निर्माण झाले आहे, आनंदासाठी निर्माण झालेले आहे आणि अंती आनंदातच त्याचा विलय होतो. म्हणून संपूर्ण जीवन हे आनंदमय आहे. जीवनाची उत्पत्ती, स्थिती व लय सर्व काही आनंदातूनच होते. सर्वच आनंदमय आहे. पण प्रत्यक्ष जीवनात लोक नित्य आनंदात असत नाहीत. लोक निराश होतात, दुःखी होतात, कष्टी होतात, वैफल्यग्रस्त होतात. असे का व्हावे? याचे कारण जीवाने स्वतःच बंध निर्माण करून घेतलेले आहेत. तो मुळात मुक्त स्वभाव असलेला आहे, पण तो बंध निर्माण करतो.
जीवाला बंध कशातून निर्माण होतो? जीवाचे बंध हे त्याचीच निर्मिती असते. जीवाला खेळाचे स्वातंत्र्य असते. प्रत्येक जीवाला संकल्प स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाचं जीवन हे त्याच्या स्वतःच्या हातात असते. त्यात कसं वागायचं, कसं जगायचं हे त्याला स्वतःलाच ठरवावं लागतं. समाजाच्या चौकटी, संस्कार, सवयी, कंडिशनिंग सर्व काही असलं तरी सुद्धा त्याला स्वातंत्र्य हे असतंच. स्वातंत्र्य असतं, कंडिशनिंग बदलू शकतं, म्हणूनच ते बदलता येणं शक्य आहे. दिलेल्या स्वातंत्र्याचा जीव दुरुपयोग करतो. तो नाना खटपटी लटपटी करतो, खोटं बोलतो, असत्य आचरण करतो, अनेक चुकीच्या गोष्टी निर्माण करतो. रेशमाच्या किड्याप्रमाणे स्वतःच एक जाळे तयार करतो. त्या जाळ्यात स्वतःला अडकवून घेतो. अनेक प्रकारचा गुंता तयार करतो व त्यात स्वतःलाच बांधून घेतो. त्याची सर्व बंधनं वस्तुतः असतात काल्पनिक, मात्र तो बांधला जातो खरोखर बेड्या कल्पनेच्या, पण त्यात तो स्वतःच अडकून बसतो. मोठाली लाकडे भेदून जाणारा भ्रमर कमलदलात स्वतःला अडकवून घेतो. तो कमलदलात अडकत नाही, तर तो त्याच्या भावनेत अडकलेला असतो. अशा प्रकारचे शेकडो बंध निर्माण करून स्वतःला बद्ध करून घेतो व आनंदाला पारखा होतो. मुळात त्याचं स्वरूपच आनंदमय मुक्त असल्याने त्यानं ही सर्व बंधनं झुगारून दिली तर त्याला मुक्तपणे आनंदाची अनुभूती घेता येते. आनंदाच्या आड त्यानंच निर्माण केलेला अडथळा दूर केला की आत आनंद आहेच. सूर्याच्या आड आलेले ढग दूर केले की सूर्य आहेच. सूर्याला शोधायला कुठे दूर जावं लागत नाही, तो सर्वत्रच आहे. पृथ्वीच्या पाठीवर कुठे जरी गेलं, अगदी चंद्रावर मंगळावर गेलं तरी सूर्य नाहीसा होतो का? तिथंही सूर्य असतोच. माणूस स्वतःच स्वतःमध्ये मल तयार करतो, गढूळता निर्माण करतो. त्यामुळे आनंदाचं प्रतिबिंब लुप्त होतं. निर्मळ व स्वच्छ अंतकरणात आनंदाचं प्रतिबिंब स्पष्ट पडतं. कळीचा आनंद उमलण्यात, फुलाचा आनंद फुलण्यात, आपला आनंद आहे जगण्यात. आपल्या जगण्यामध्ये, करण्यामध्ये, वागण्यामध्ये एक संतृप्ती असली पाहिजे. जीवनाचं 5वं तत्व आहे प्रेम. जीवन प्रेममय आहे. जे दिलं घेतलं जातं व ज्याचा सौदा केला जातो ते प्रेम नव्हे. प्रेमात कसली सौदेबाजी नसते, परतफेडीची अपेक्षा नसते. शुद्ध प्रेम हे फक्त प्रेम असतं. शुद्ध प्रेमामध्ये ईश्वराचं अस्तित्व असतं. ईश्वर प्रेम स्वरूप आहे किंवा प्रेम हे ईश्वर स्वरूप आहे. जीवनात इतर सर्व काही खोटं असेल, पण प्रेम हे सार आहे. प्रेम हे अमृतमय आहे. प्रेम हे संजीवक आहे. प्रेमात प्रचंड शक्ती वसत असते. जीवनात जर प्रेम नसेल तर जीवन वाळवंट बनते. संत श्री एकनाथ महाराज म्हणतात, प्रेम भक्तीविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. रांडवेनी जेवी शृंगारपै केला, प्रेमाविन झाला ज्ञानी तैसा. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाडे जाणतील. माता मुलासाठी प्राण द्यायला तयार होते. प्रेमिक सर्वस्वाचा त्याग करायला तयार असतो, ते केवळ प्रेमासाठी. प्रेम महान आहे. प्रेम दिव्य आहे. दिव्य प्रेम जर जीवनात उतरवले तर जीवन परमात्म्याशी तादात्म्य पावते. ईश्वरावर आसक्ती रहित निरपेक्षपणे जेव्हा प्रेम केले जाते तेव्हा ते दिव्य प्रेम बनते. जीवन आहे ते शिवस्वरूप आहे, मंगल आहे, पवित्र आहे, ते चैतन्यमय आहे, ते आनंद स्वरूप आहे, तसेच ते प्रेमस्वरूप आहे. तीच एक प्रेमार्ह वस्तू आहे. जीवनावर प्रेम करावे. जीवन फार सुंदर आहे. त्याच्यावर प्रेम करावे, ते जगावे. जीवनावर प्रेम करा, जीवन फार सुंदर आहे. काळोखाच्या रात्रीतही नक्षत्राचं झुंबर आहे. लाईफ इज ब्युटिफुल, लव्ह इट, लिव्ह इट.